नागपंचमी 2026 नागपंचमीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 2 भाज्या, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. चुकूनही करू नका नागपंचमीच्या दिवशी या 2 चुका. काय करावे, काय टाळावे? तसेच मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आजचा हा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच भगवान महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण तो म्हणजे नागपंचमी. तर या नागपंचमीच्या दिवशी अशा कोणत्या 2 भाज्या आहेत ज्या चुकूनही तुम्हाला खायच्या नाहीत? अनेक जण न कळत या भाज्यांचं सेवन करतात आणि त्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, असे धर्मशास्त्रात सांगितले जाते. पण त्या 2 भाज्या नेमक्या कोणत्या आहेत? त्यामागील धार्मिक कारण काय आहे? आणि नागपंचमीच्या दिवशी नेमके काय खावे आणि काय टाळावे ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉन बटन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर मग सुरुवात करूयात. श्रावण महिन्यातील या दिवशी म्हणजेच सोमवार ऑगस्ट 2026 या दिवशी नागपंचमी श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र असा दिवस आणि पवित्र असा सण मानला जातो. आणि या दिवसाचे महत्त्व श्रावण सोमवार असल्यामुळे अधिकच वाढले आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील वासुकी नाग विराजमान आहेत, म्हणूनच भगवान शिव आणि नागदेवता यांचे नाते अतूट मानले जाते. त्यामुळे या दिवशी भगवान शिवांसोबत नागदेवतेची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते, अशी देखील श्रद्धा आहे. याच कारणामुळे या दिवशी काय करावे, काय टाळावे, विशेषतः कोणत्या 2 भाज्या चुकूनही खाऊ नयेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि हे प्रत्येक भक्तासाठी खूप महत्त्वाचे ठरते. आता सर्वप्रथम जाणून घेऊया नागपंचमीची या सणामागील पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी यमुना नदीमध्ये राहणाऱ्या विषारी कालिया नागाचा पराभव केला. कालिया नागाच्या फण्यावर नृत्य करून श्रीकृष्णांनी त्याचा अहंकार दूर केला आणि त्याला जीवदान दिले. त्यानंतर कालिया नागाने श्रीकृष्णाची क्षमा मागितली आणि यमुना नदी सोडून निघून गेला. असे मानले जाते की हा मंगल प्रसंग श्रावण शुद्ध पंचमी या तिथीला घडला. त्यामुळे त्या दिवसापासून नागपंचमीचा सण साजरा करण्याची परंपरा रूढ झाली, असे अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे. मात्र नागपंचमीचे महत्त्व केवळ या एका कथेशी मर्यादित नाही, तर हिंदू धर्मामध्ये नागांना केवळ सर्प म्हणून नव्हे तर एक दैवी शक्ती म्हणून, पृथ्वीचे रक्षण, जलसंपत्तीचे संरक्षण आणि भगवान शिवांचे तसेच भगवान विष्णूंचे प्रिय गण म्हणून मानले जाते. म्हणूनच या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने भय दूर होते, कुटुंबावर संकटे येत नाहीत, कालसर्पदोषाची तीव्रता कमी होते आणि घरात सुख समृद्धी नांदते, अशी देखील श्रद्धा आहे. मित्रांनो, आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येत असेल की नागपंचमीच्या दिवशी आपण नेमक्या कोणत्या नागाची पूजा करतो? कारण प्रत्येक सापाची पूजा केली जाते असे नाही. धर्मशास्त्रामध्ये विशेष 8 नागाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हे 8 नाग म्हणजे अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलिक, कर्कोटक आणि शंख. या 8 नागांना अष्टनाग असे म्हटले जाते. नागपंचमीच्या दिवशी या अष्टनागाचे स्मरण करून त्यांची पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, अशी देखील श्रद्धा आहे. यापैकी अनंत किंवा शेषनाग यांना विशेष महत्त्व आहे, कारण भगवान श्रीविष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर शयन करतात. त्यामुळे शेषनाग हे स्थैर्य, संरक्षण आणि विश्वाचा आधार यांचे प्रतीक मानले जातात. तसेच वासुकी नाग भगवान महादेवांच्या गळ्यामध्ये विराजमान आहेत. समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी मंदार पर्वताभोवती गुंडाळलेला नाग म्हणजे हा वासुकी. त्यामुळे वासुकी नाग हे सामर्थ्य, संयम आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात. तक्षक नाग यांचा उल्लेख महाभारतातही आढळतो. तर कर्कोटक, कुलिक, पद्म, महापद्म आणि शंख या नागांनाही विविध पुराणांमध्ये दैवी स्थान दिले गेले आहे. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी या अष्टनागांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, भगवान महादेवांच्या प्रत्येक रूपामध्ये नागाला विशेष स्थान आहे. महादेवांनी नाग आपल्या गळ्यामध्ये धारण करून संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे. भीतीवर विजय मिळवायचा असेल
असेल, अहंकारावर त्याग करायचा असेल आणि निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करायचा असेल तर नागपूजा ही केवळ एक परंपरा नसून ती श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना आहे. याच कारणामुळे श्रावण महिन्यामध्ये जो भगवान शिवांचा अतिशय प्रिय मानला जातो तो म्हणजे नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता प्रश्न असा आहे की या दिवशी फक्त पूजा करून चालते का, की आपल्या आहारामध्येही काही नियम पाळावे लागतात? ऐका. धर्मशास्त्रानुसार या दिवशी काही पदार्थ आणि विशेषतः 2 भाज्या अशा आहेत ज्या चुकूनही खायच्या नाहीत. अनेक लोक नकळत ही चूक करतात. त्या 2 भाज्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या का खाऊ नयेत आणि आपण याची सविस्तर माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. भाग क्रमांक 3. नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी? दूध नेमके कुठे अर्पण करावे? मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नागपंचमीच्या दिवशी फक्त उपवास करून चालत नाही तर श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने पूजा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे गंगाजल किंवा एक छोटासा कापूर टाकून स्नान केले तर ते अधिक शुभ मानले जाते. त्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. सर्वप्रथम आपल्या देवघरातील सर्व देवतांची नेहमीप्रमाणे पूजा करावी. त्यानंतर नागदेवतेची आणि भगवान शिवांची पूजा करावी. काही ठिकाणी नागदेवतेचे चित्र काढून पूजा केली जाते तर काही ठिकाणी मातीच्या किंवा चांदीच्या नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीची प्रथा असेल, परंपरा असेल त्याच पद्धतीने तुम्ही पूजा करावी. आता अनेक जण विचारतात की नागपंचमीच्या दिवशी दूध नेमके कुठे अर्पण करावे? मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. जिवंत सापाला कोणीही दूध पाजू नये. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते साप हा दूध पिणारा प्राणी नाही आणि त्याला दूध पाजणे त्याच्या आरोग्यासाठीही योग्य नसते. त्यामुळे कोणत्याही जिवंत नागाला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका. धार्मिक परंपरेनुसार दूध हे नागदेवतेच्या प्रतिमेला, नागाच्या शिळीला किंवा भगवान शिवांच्या शिवलिंगावर अर्पण करणे अभिषेक म्हणून अर्पण केले जाते. जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर सर्वप्रथम 11 चमचे पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर 11 चमचे दूध अर्पण करावे. त्यानंतर पुन्हा 11 चमचे स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. यानंतर स्वच्छ मऊ कपडाने शिवलिंग पुसून त्याची विधिवत पूजा करावी. भगवान शिवांना भस्म, पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करावे आणि नैवेद्य म्हणून दूध व लह्या अर्पण कराव्यात. त्याचप्रमाणे नागदेवतेलाही हळद, कुंकू, फुले, आघाडा, दुर्वा, लह्या आणि दूध अर्पण करावे. असे मानले जाते की नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची मनापासून पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, कालसर्पदोषाची तीव्रता कमी होते आणि कुटुंबावर नागदेवतेची कृपा राहते. आता पूजा झाली, नैवेद्यही दाखवला, पण त्यानंतर जेवताना अनेकांकडून एक मोठी चूक होते. या दिवशी अशा 2 भाज्या आहेत ज्या अनेक घरांमध्ये नकळत बनवल्या जातात. धर्मशास्त्रानुसार त्या या दिवशी टाळण्यास सांगितल्या आहेत. त्या 2 भाज्या नेमक्या कोणत्या आहेत? आता सविस्तर त्याबद्दल जाणून घेऊया. मैत्रिणींनो, नागपंचमीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 2 भाज्या. मैत्रिणींनो, नागपंचमीच्या दिवशी आपण सात्विक जीवनशैली अंगीकारायची असते. या दिवशी केलेली पूजा, उपवास, सात्विक आहार यांना एकत्रितपणे महत्त्व दिले जाते. त्यामुळे काही पदार्थ खाणे टाळावे असे धर्मशास्त्रात आणि आपल्या पारंपरिक रूढींमध्ये सांगितले आहे. सर्वात पहिली भाजी म्हणजे बटाटा. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की बटाटा तर उपवासालाही खातो, पण मग नागपंचमीला का टाळायचा? याचे कारण असे आहे की अनेक भागांतील पारंपरिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी शक्य तितके हलके, सात्विक आणि सहज पचणारे अन्न ग्रहण करावे. बटाटा तुलनेने जड समजला जातो. विशेषतः ज्यांनी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केलेला असतो त्यांनी उपवास सोडताना जड पदार्थ खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो. त्यामुळे अनेक घरामध्ये या दिवशी बटाट्याची भाजी बनवली जात नाही. आता दुसरी भाजी म्हणजे कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण हे आयुर्वेदात गुणकारी असले तरी धार्मिक दृष्टिकोनातून त्यांना तामसिक अन्न मानले जाते. नागपंचमी हा व्रत, पूजा आणि सात्विकतेचा दिवस असल्यामुळे या दिवशी कांदा लसूणयुक्त अन्न टाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी साधे, सात्विक आणि देवाला नैवेद्य दाखवता येईल असे भोजन तयार करावे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या प्रथा धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक परंपरांवर आधारित आहेत. भारतातील सर्व भागात हे नियम अगदी सारखेच पाळले जातात असे नाही. त्यामुळे आपल्या घरातील कुळाचार आणि ज्येष्ठांनी सांगितलेल्या परंपरेलाही तितकेच महत्त्व द्यावे. पण
एवढ्यावरच नियम संपत नाही. नागपंचमीच्या दिवशी आणखी काही गोष्टी कटाक्षाने टाळण्यास सांगितल्या आहेत. त्या कोणत्या आहेत त्या आपण आता या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सविस्तर पाहूयात. नागपंचमीच्या दिवशी या चुका अजिबात करू नका. मैत्रिणींनो, 2 भाज्या टाळण्याबरोबरच नागपंचमीच्या दिवशी आणखीन काही नियम सांगितले आहेत. तेही नियम केवळ धार्मिक श्रद्धेपुरतेच नसून काहींच्या मागे आरोग्यदृष्ट्याही कारणे आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार पूर्णपणे टाळावा. श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित मानला जातो, त्यामुळे या संपूर्ण महिन्यातच अनेक जण मांसाहार करत नाहीत. विशेषतः नागपंचमीच्या दिवशी तर मांसाहार करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करून मन, शरीर आणि विचार पवित्र ठेवण्याचा संदेश आपल्या धर्मात देखील दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ टाळावेत. अनेक भागांमध्ये अशी परंपरा आहे की नागपंचमीच्या दिवशी तवा चढवला जात नाही आणि तळण केले जात नाही. त्यामुळे भजी, वडा, पापड तळणे किंवा इतर तळलेले तेलकट पदार्थ बनवणे टाळले जाते. हा नियम प्रत्येक प्रदेशात सारखा नसला तरी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये आजही ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे खूप तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी साधे, सात्विक आणि सहज पचणारे अन्नच ग्रहण करावे, कारण व्रत, पूजा आणि सात्विक आहार यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आणखीन एक महत्त्वाची परंपरा म्हणजे गरम अन्न टाळणे. अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी ताजे गरम अन्न न खाता थंड झालेल्या अन्नाचा नैवेद्य आणि भोजन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे चहा, कॉफी किंवा अगदी गरमागरम जेवणही अनेक कुटुंबांमध्ये घेतले जात नाही. तसेच या दिवशी विळी किंवा चाकूने भाज्या, फळे किंवा चिरणे, कोणतीही वस्तू चिरणे टाळावे, अशी ही जुनी परंपरा आहे. त्यामुळे अनेक घरामध्ये आदल्या दिवशीच आवश्यक ती तयारी करून ठेवली जाते. या सर्व नियमांचा उद्देश एकच आहे: श्रद्धा आणि संयम, सात्विकता आणि निसर्गातील प्रत्येक जीवनाबद्दल आदर व्यक्त करणे. आता शेवटी आपण जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी काय खावे, उपवास कसा सोडावा आणि कोणता छोटासा उपाय केल्याने नागदेवतेची कृपा मिळते. असे मानले जाते की नागपंचमीचा दिवस हा केवळ एक सण नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नागदेवता आणि भगवान महादेवांची मनापासून पूजा करा. आपल्या घरातील परंपरा आणि कुळाचार यांचे पालन करा आणि सात्विक जीवनशैलीचा स्वीकार करा. आज आपण नागपंचमीच्या दिवशी कोणत्या 2 भाज्या टाळाव्यात, त्यामागील धार्मिक कारण तसेच या दिवसाचे महत्त्व जाणून घेतले आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.